नित्य स्वामी दर्शन 18 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या सद्गुरूची सेवा अनन्य भावे करावी. सतशिष्याला ही सद्गुरू सेवा ब्रह्मपदाला नेऊन ठेवते. आपले सार सर्वस्व सद्गुरूला अर्पण करून आपण स्वतः भक्तीचे घर होणे ह्याला गुरुसेवा म्हणतात. ज्ञानदेवानी म्हटले आहे की, आणि अभ्यंतरिलियेकडे प्रेमाचीने पावडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. ज्ञानेश्वरी 13:384. शिष्यांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूविषयी एवढे विलक्षण प्रेम दाटून आलेले असते की तो शिष्य ह्या प्रेमाच्या पुरात वाहून जातो. सतत सद्गुरूंच्या ध्यानात मग्न राहतो, त्याचीच उपासना करतो. सद्गुरूंपासून जरा जरी दूर जावे लागले तरी हा शिष्य कासावीस होतो. मनाने आणि शरीराने एक क्षण हा दूर जाऊ इच्छित नसतो. अंतःकरणपूर्वक सद्गुरू सेवेत दंग असणारा हा शिष्य कसा असतो तर, जया इये भक्तीशी चाड, जया इये विषयीचे कोड, जो हे सेवे वाचून गोड, न मानी काही. ज्ञानेश्वरी 13:452. आपल्या सद्गुरूंविषयी त्यांच्या मनात एवढी भक्ती दाटून आलेली असते की केवळ त्या आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंची सेवा करण्यावाचून त्याला कशातही रस वाटत नाही, कशातही गोडी वाटत नाही. एकच सत्य सांगतो की गुरुभक्तीला आणि गुरुप्रेमाला मर्यादा नसतात. ह्या सतशिष्यांच्या मुखात सतत भक्त एका गुरुचेच नाम घुमत असते, अन्य त्याला काही ठाऊक नसते. हृदयवृत्ती पुढा अंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी. ज्ञानेश्वरी 13:440. ह्या सतशिष्याने मनाशी निश्चय केलेला असतो की मी फक्त सद्गुरूंचीच सेवा करेन. गुरुसेवेचे नुसते स्मरण झाले तरी हा सतशिष्य आकाशाहून विशाल होतो आणि सर्व कामे त्यात सामावून घेतो. केवळ सद्गुरू सेवा हाच विषय त्याच्या ज्ञानमय कोशात घुमत असल्यामुळे हृदयाच्या वृत्तीच्या पुढे त्याचे शरीर धाव घेत असते आणि गुरुसेवा करीत राहते. मनाच्या योगापेक्षा ह्याचे कार्य पुढे धावत असते. माझ्या स्वामी भक्तांनो, गुरुसेवा आणि गुरुभक्ती याबद्दल कितीही सांगितले तरी ते पुरे पडणार नाही. एकच सांगतो की गुरुभक्तीला आणि गुरुप्रेमाला मर्यादा नाहीत. तो फक्त अनुभवाचा विषय आहे. इथे शब्द काम करीत नाही तेवढे मात्र लक्षात असू द्या म्हणजे झाले. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.